पुण्यतिथो उजव्या हातात पाणी घ्या शुभाभ्याम शुभेशो श्री भगवत महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य आदिब्रह्मणादिते पर्वते वेदवार आगमस्मन्तरे कलियुगकल्पञ्चन्य भरतवच्च भारतीयं आयां शुभ पुण्यतिथो यजमान गोत्र उच्चारः काश्यप गोत्र उत्पन्नस्य मनश्च अहं मम आत्मन श्रुति स्मृति पुराणस्य पुण्यफल प्राप्त्यर्थम् अस्माकं गणपति वरुण पूजन तथा च सत्यनारायण देवता पूजन करिष्ये तांना सोडून द्या एकदम इकडे जी ब्राह्मण सुपारी का तिला अक्षर व्हायचे त्याची तरी अलीकडे एकदम हां तिला वक्रदंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हे देवगुण कर्मे देव सर्व कार्य सर्वदा थोडंसं पाणी घाला फुलानी अधिपतये नमो महापात्योपाद्यं समर्पयामि पंचामृत घालायचं दयाधिपत्यामृत स्नानं समर्पयामि शुद्धोस्नानं समर्पयामि श्री विघ्नहर्ता गजानन देवता नमः पंचामृत स्नानं समर्पयामि पुनः पाणी घालायचं शुद्धोस्नानं समर्पयामि शुद्धोस्नानांतरेण गंध लावायचा सुपारीला देहि सौभाग्य मार्गं देहि मे परमं सुखं शुभं देहि जय देहि शो देहि दुशो जय सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आता अक्षत घ्यायचे आणि हात जोडायचे आता ध्यानम प्रारंभी विनंती कर गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वं बुद्धिमते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेशाय गागजे वक्रांबव तोषवी त्या सुपारीला व्हायचं सिद्धी बुद्धी सहित महागणाधिपती महा अक्षदानी समर्पयामि नमस्कारं करोमि दिव्याला गंध लावा शुभं करोना सकल सौभाग्य नाना परिमद्रव्यानि समर्पयामि श्री दीपनाथाय नमः सकल गंधाक्षित पुष्पहि संपूज्य फुलवाय समयला श्री दीपनाथाय नमः सकल सौभाग्य नाना परिमद्रव्यानि समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि एक फूल घ्यायचं गंगा नमस्कारं करोमि चरणी समर्पयामि नमस्कारं करोमि आता तांब्यावर हात ठेवायचा कंचचमके विष्णु कंजनंद समाज धाम मोले ब्रह्मामति मातृगणा स्मृता मुख्यता सर्वे सप्त दिवा सुंदर आरोग्य सर्वे साम्य दातरवना अंगे आश्चर्य वात्र गात्र साहित्य शांत पेटे करिता आयात देव पूजा पुंदर्शकारका गंगे वरुणाय नमः दिव्यगंध चंदनं समर्पयामि श्री वरुणाय नमः दिव्यगंध चंदनानि समर्पयामि विलेपनानि श्रेष्ठानि चंदनानि प्रतिगृह्यताम् श्री वरुणराजाय नमः दिव्यगंध चंदनं समर्पयामि अक्षदानि समर्पयामि नारळवा पुष्पमालां समर्पयामि वरुणानां देहि परमं सुखं रूपं देहि जयं देशो देवशो जय सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारळवा पुष्पमालां समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि पुनः सगळ्यांना गंध लावा सुंदरजयामि महानैवेद्यं समर्पयामि नमस्कारं करोमि आता सत्यनारायणाच्या फोटोला थोडंसं फुलाने पाणी शिंपडा श्री सत्यनारायण देवता भ्यो नमः वाद्योपाद्यं समर्पयामि दयाधिपत्यामृतं समर्पयामि श्री गुरुदेव दर्शन मातरे मान स्वामी मातरे मान गौरी कुमारा चंदनाची ओढे केशवरा देवे जयतो शोभतो बरा नंदन पोळी घागरिया जय देव जय मूर्ती वस्त्र दर्शन मातरे मान स्वामी मातरे मान कामना पूर्ती जय वज लंबोदर पितांबर सर्ववंदना सर्वस्वरागग्रतोडे नाथनामाचा उपाय सनरा संकटी पावा विनिर्वाणी रक्षा सर्ववंदना जय देव जय मूर्ती वस्त्री मंगल दर्शन मातरे मान स्वामी मातरे मान कामना पूर्ती जय वज जय दीनदयाळ सत्यनारायण देवा उच्चारण करिता तू नारायण जय जय देव जय दीनदयाळ सत्यनारायण देवा पंचाती ओवाळ श्रीमती भक्ती भावा जय जय शांतावती विग्रताचार्यले दारिद्र्य गाडवणी अंते या बाबा वासुनी करी सुद्ध झाले भावार्थ पदे लागले जय देव जय दीनदयाळ सत्यनारायण देवा पंचाती ओवाळ श्रीमती भक्ती भावा जय जय साधु वैश्य संतती साठी तुझला प्रतीक स्मृती या बाबा पासून स्मृती होऊन या उद्धरी जय देव जय दीनदयाळ सत्यनारायण देवा पंचाती
बाबा जय जय भजे प्रसादानी नचे प्राणान तुझे प्रेमे अनंत अनंत पूजे न भावे नामा तमेव माता तमेव विद्याधरं तमेव सर्वं मम देव देव खल्वसा जय वा श्री सत्यनारायण देवता प्रणाम पुष्पांजलिं समर्पयामि हातात पाणी घ्या सिद्धिरस्तु इच्छित कामना परिपूर्ण असतो त्यागा सत्यनारायण प्रसाद सिद्धिरस्तु इच्छित कामना परिपूर्ण असतो त्याचे अक्षत काढ संस्थेच्या एकूण ठेवी आहेत त्या 18 कोटीपैकी 11.5 कोटी कर्ज वाटप आपण या ठिकाणी केलेलं आहे। संस्थेची गुंतवणूक ही 6.5 कोटीची आहे व संस्थेचा सर्व शाखेचा ऑडिट वर्ग आजपर्यंत ऑडिट वर्ग आहे। या संस्थेमध्ये आज सगळ्यात एकूण 47 कर्मचारी कार्यरत आहेत। नॅशनल बँकेच्या सर्व सुविधा या संस्थेमध्ये उपलब्ध आहेत, जसे की आपण व्यापार वर्गांसाठी आरटीजीएस, मनी ट्रान्सफर, नेट मनी ट्रान्सफर या सर्व सुविधा आपण या शाखेमार्फत या ठिकाणी त्वरित देणार आहोत। तसंच कर्ज वाटपामध्ये गोल्ड लोन, सिंपल लोन, सागर लोन म्हणजे कोणताही मॉर्गेज असो किंवा सिंपल असो हे सर्व लोनच्या सुविधा या शाखेमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत। तसंच सेविंग अकाउंट, मोबाईल बँकिंग, QR कोड जसे की सर्व व्यापारी वर्गांसाठी QR कोडची सुविधा आपण या ठिकाणी देत आहोत। तुम्ही तुमच्या दुकानामध्ये QR कोडच्या माध्यमातून कोणत्याही कस्टमरचं पेमेंट या खात्यामध्ये घेऊ शकता। या खात्यामध्ये घेऊन तुम्ही या शाखेतून त्या पेमेंटची विड्रॉल करू शकता। चेक क्लिअरिंग सुविधा, बचत खाते, करंट खाते ओपनिंग सुविधा, मुदत ठेव खाते ओपनिंग सुविधा, FD जी मुदत ठेव म्हणजे आपण FD म्हणतो त्यासाठी की डिपॉझिट आपण या शाखेमध्ये ठेवू शकतो। भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्वीकारण्याची सुविधा या शाखेमध्ये उपलब्ध आहे। म्हणजे भारतात कुठेही तुम्ही नातापूरमधून कोणत्याही शाखेत किंवा कोणत्याही नॅशनल बँकेमध्ये तुम्ही पैसे पाठवू शकता। पिगमीची रक्कम 90 दिवसानंतर कपात न करता पैसे काढण्याची सुविधा आपण या ठिकाणी देत आहोत। ही पिगमी 30 दिवसासाठी 30 दिवसाच्या नंतर जेव्हा तुम्ही पैसे काढण्यासाठी येता विड्रॉल करता त्यावेळेस कोणतेही चार्जेस न लावता तुमचं आहे तेवढी रक्कम तुम्हाला दिली जाते। बँकेत SMS बँकिंग सुविधा व DD सुविधा सुद्धा आहे।
पिगणी भरत असताना किंवा कोणत्याही बँकेचा व्यवहार करत असताना जेव्हा तुम्ही पैसे टाकताय तेव्हा क्विक SMS ची सुविधा तुमच्या मोबाईल नंबरवरती बँकेचा SMS येतोय. DD सुविधा कोणत्याही नॅशनल बँकेचा DD आपण या बँकेमध्ये काढू शकतो. तसंच सोने तारण कर्ज तात्काळ उपलब्ध 2 मिनिटांमध्ये सोने तारण कर्ज या ठिकाणी उपलब्ध आहे. सोने ठेवून तुम्ही पैसे नेऊ शकता. उपलब्ध कर्ज सुविधा थोडक्यात सांगतो. सोने तारण कर्ज तात्काळ उपलब्ध, प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन, साधारण कर्ज, वाहन तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, पगार तारण कर्ज, पिगमी तारण कर्ज, मुदत ठेव तारण कर्ज हे सर्व कर्जांची सुविधा आपण या शाखेमध्ये घेऊ शकताय. सुविधा देतोय 24 आवर्स या ठिकाणी ATM सुरू राहणार आहे. ATM मध्ये कोणत्याही नॅशनल बँकेचं ATM तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. मिनी ATM आपण बँकेमध्ये ठेवतोय. जसे की बायोमेट्रिक थंबिंग मशीनद्वारे तुम्ही पेमेंट काढू शकता. निराधार योजना जे वयस्कर माणसं असतात किंवा पेन्शनधारक असतात अशांसाठी शासन वेगवेगळ्या स्कीम ऍक्टिव्हेट करतं. तर ते सर्व निराधार महिलांचं किंवा इतर पुरुषांचं पेमेंट या ठिकाणी आपण बायोमेट्रिक पद्धतीने करू शकतो. लॉकर सुविधा या ठिकाणी लॉकरची सुविधा आहे. तुम्ही वैयक्तिक लॉकर रेंट तत्वावरती घेऊ शकता. 500, 1000, 2000 ते 5000 पर्यंत RD या ठिकाणी ओपन करू शकता. दाम दीडपट योजना 55 महिन्यात दाम दीडपट होईल. कोणतेही पैसे जेव्हा आपण ठेवतो त्याची दाम दीडपट व दाम दुप्पटची योजना आपण या शाखेच्या माध्यमातून देतोय. बायोमेट्रिक पद्धतीने मोफत पैसे काढण्याची सुविधा आपण या ठिकाणी देतोय. म्हणजे कोणतेही चार्जेस न घेता पैसे काढण्याची सुविधा आपण या वयस्कर माणसांसाठी सर्वांसाठी देतोय. त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना इत्यादी योजनेचे मोफत पैसे काढण्याची सुविधा आपण या ठिकाणी देतोय. कोणतेही चार्जेस न घेता पैसे काढण्याची सुविधा या ठिकाणी आपण देतोय. या शाखेमध्ये जेव्हा आपण सेव्हिंग अकाउंट ओपन करतो तर आमच्या इतरत्र ज्या शाखा आहेत त्या शाखेमध्ये आपण या शाखेचं पेमेंट काढू शकता. या शाखेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये तुमचे पैसे असतील तर तुम्ही जेव्हा बीडमध्ये अडचण असेल तर बीडच्या शाखेत किंवा आमच्या इतर चौसाळा, नेटूर किंवा नाळवंडी या शाखेमध्ये तुम्ही तुमचे पेमेंट काढू शकता विदाउट चार्जेस. त्यानंतर आपण या ठिकाणी देतोय 1 वर्षासाठी साधारण 9.5% आपण या ठिकाणी व्याजदर देतोय ठेवीसाठी. आणि कर्ज वाटप हे 14 ते 15% मध्ये नियमाटी लागू या पद्धतीने आपण देतोय. संस्थेच्या एकूण कार्यगट शाखा थोडक्यात माहिती सांगतोय. नाळवंडी शाखा, बीड शाखा, नेकनूक शाखा, चौसाळा शाखा आणि सध्याची जी शाखा आहे ती 5वी शाखा नातापूर शाखा. लोकसभेत आपल्या सेवेत म्हणजे आयोजित आहेत. पुढच्या 1 महिन्यामध्ये आपण 2 शाखेचे ओपनिंग आणखी करतोय. त्याच्यामध्ये अंबिका चौक आणि KSK कॉलेजकडून. आपल्या गावासाठी आणि पंचक्रोशीतील गावासाठी अत्यंत खूप चांगला प्रतिसादासहित खूप चांगला आहे. लक्षात घ्या, अर्थसेवा आर्थिकदृष्ट्या कोणतेही ग्राम प्रगत होणं हे आपल्यासाठी चांगलं असतं. पैसा असेल तर सर्व काही आहे आणि पैशाचं विनिमय व्हायला पाहिजे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसा लवकरात लवकर कसा पोहोचता करता येईल आणि आपल्या अडीअडचणी लवकरात लवकर कशा सॉल्व्ह करता येतील, त्याच्यावर उपाययोजना कशा करता येईल यासाठी आपली संस्था कार्यरत आहे. या शाखेचा विस्तारही भरपूर सरांनी सांगितला. शाखेचा विस्तार असाच होत नाही. शाखेने तेवढं विश्वसनीय कार्य केलेलं आहे. संतभूमी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड नाळवंडी या छोट्याशा गावातून सुरुवात केल्याच्या नंतर ती बीड जिल्ह्यामध्ये सध्या बीड तालुक्यामध्ये पूर्णतः कार्यरत आहे. आणि आपल्या नातापूर सारख्या बाजारपेठेच्या ठिकाणी याची आमूलाग्र गरज आहे. आणि ज्या सुविधा आहेत, सुविधा म्हणजे खूप अडचणी आहेत. जवळपास आपल्याला बीडला जायला रस्ता खराब आहे. त्यानंतर जवळपासचे खेडोपाडी लहान आहेत. नातापूर आणि पिंपळनेर क्षेत्र, याच्या व्यतिरिक्त जातेगाव
जास्त मोठे गाव कोणते नाही. गोष्ट काय आवश्यकता असते आपल्याला की 5 मिनिटात सगळ्या गोष्टी व्हाव्यात. आपल्या आर्थिक समस्येचं गणित आता काय होतं, प्रत्येक ठिकाणी आपले व्यावसायिक लहान मोठे व्यावसायिक आहेत, त्या ठिकाणी आपल्याला पैशाची अडचण गरज पडते. हा पैसा लवकरात लवकर इकडून तिकडून जावा मार्फत संतवी अर्बनची जी अर्थसेवा आहे ती आपल्यास फायदेशीर राहील. आणि नातापूर गाव हे अत्यंत खूप चांगले आहे आणि गजबजलेलं आहे. इथली लोक सुद्धा खूप प्रेमळ आहेत. संतभूमी अर्बनचं कार्य सुद्धा तेवढंच विश्वसनीय आहे. ते आपल्यासाठी खूप प्रेरणादायी असेल. प्रगतीपथावर नातापूरला प्रगतीपथावर नेण्यासाठी खूप चांगले असेल. निरीक्षक माननीय सूर्यकांतजी कोकणे साहेब अवघ्या काही मिनिटात या ठिकाणी येत आहे. हरिभक्त परायण महंत भगीरथ महाराज नातापूर पार पडणार आहोत. आपण या ठिकाणी स्वागत समारंभाला सुरुवात करतो आहोत. हरिभक्त परायण टेकडी या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपल्या शब्दाच्या सामर्थ्यावर परिवर्तनाची चळवळ, वारकरी संप्रदायाची चळवळ जिवंत ठेवणारे आध्यात्मिक क्षेत्रातील तोलामोलाचे सर्व महंत या ठिकाणी झुंजार पोलीस अधिकारी, सुवर्ण पदक विजेते पोलीस अधिकारी, महाराष्ट्र राज्याचे पोलीस निरीक्षक करमाळा जिल्हा सोलापूर माननीय सूर्य क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. बीड जिल्ह्याचे भूषण, आपल्या मातीचा बुलंद आवाज माननीय सूर्यकांतजी कोकणे साहेब यांचा सन्मान संतभूमी अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद साहेब, आदरणीय साहेब, धन्यवाद. यानंतर हरिभक्त परायण महंत भगीरथ महाराज नातापूरकर यांचं स्वागत अंकुशजी राऊत या उपस्थित नातापूर नगरीचे सरपंच प्रथम नागरिक सुंदर भैया चव्हाण या ठिकाणी आहेत. त्यांचं स्वागत. संस्थेचे संचालक लव राऊत यांना विनंती आहे की आपण आदरणीय सरपंच साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं. नातापूर संजयजी कुटे साहेब, संजय भीमा राऊत संचालक, हे आदरणीय शेख शाकीर शेख उस्मान उपसरपंचावर होत आहे. गावचे प्रथम नागरिक सुंदर भैया चव्हाण यांचा विचार मंचावर संस्थेचे संचालक लव राऊत साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतो आहे. धन्यवाद. या ठिकाणी स्वागत करायचं आहे. शेख सादिक भाई विचार मंचावर उपस्थित आहेत. लोकसेवा कृषी सेवा केंद्राचे आदरणीय शेख सादिक भाई यांचं स्वागत. अर्जुन राऊत साहेब संस्थापक तथा चेअरमन शेख सादिक भाई यांचं स्वागत. गव्हर्नमेंट ऑडिटर सन्माननीय मोरे साहेब हेही खास बीडवरून या कार्यक्रमासाठी आले आहेत. अर्जुन राऊत साहेब यांना विनंती की सन्माननीय मोरे साहेब ऑडिटर हरी महाराज यांचंही स्वागत या ठिकाणी अर्जुन राऊत साहेब संस्थेच्या वतीनं या ठिकाणी करत आहेत. अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपल्या समोर काही प्रतिष्ठित मान्यवर आहेत समोर बसलेले, त्यांचंही आपण अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी छोटंसं स्वागत आपण राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी हा भूमीच्या खऱ्या अर्थानं आपण सर्व ग्राहक हेच ईश्वर आणि देव असतात. कुठल्याही संस्थेसाठी आपल्या शुभ सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि या 6व्या शाखेचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत.
उद्घाटन सोहळा खूप आनंदमय वातावरणामध्ये पार पडत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्माननीय गुरु मी उपस्थित समोर बसलेले आहेत रामनाथ अण्णागिरा विचार मंचाच्या समोर या सर्व मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी घेतोय. रामनाथ अण्णा गिराम नातापूर यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. यानंतर दामोदर आबा चव्हाण नातापूर त्यांनाही विनंती की आपण समोर यावं. दामोदर आबा चव्हाण नातापूर त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. संस्थेच्या वतीनं सर्व संस्थापक चेअरमन संचालक मंडळी या ठिकाणी स्वागत होत आहे. संजयजी कुटे साहेब यांनाही विनंती की आपण उन्होंने साहेब माऊली एग्रो नातापूर त्यांनाही विनंती की आपण समोर यावं. संस्थेच्या वतीनं आपला छोटेखानी या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. यानंतर आदरणीय दत्तात्रय गव्हाडे साहेब माजी सरपंच मालेगाव यांनी संस्थेच्या वतीनं स्वागत होत आहे. नाव पुकारल्यानंतर विनंती की आपण जागेवर जरी उभा राहिला तरी चालेल, संस्थेच्या केलं जाईल. धन्यवाद. यानंतर आदरणीय गणेशजी प्रधान पत्रकार डॉक्टर साळुंके साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. डॉक्टर साळुंके साहेब या ना मधून या ना. आदरणीय लक्ष्मणराव अबूज रंजेगाव हे या ठिकाणी आलेत, त्यांचंही या ठिकाणी संस्थेच्या वतीनं स्वागत संपन्न होत आहे. लक्ष्मणराव अबूज साहेब रंजेगाव. यानंतर आगाम सर इंग्लिश स्कूल पिंपळनेर हेही या ठिकाणी घाडगे साहेब पिंपळनेर तेही या ठिकाणी आलेत. आदरणीय घाडगे साहेब पिंपळनेर त्यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. आदरणीय घाडगे साहेब पिंपळनेर यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. मोरे सर सुद्धा या ठिकाणी आलेले शिक्षक त्यांचंही या ठिकाणी संस्थेच्या वतीनं स्वागत संपन्न होत आहे, सत्कार होत आहे. मोरे सर नातापूर गणेशजी सारडा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी प्रदीप चव्हाण पाटील तेही या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय प्रदीप चव्हाण पाटील साहेब त्यांना विनंती की आपण या स्वागताचा स्वीकार करावा, सत्काराचा स्वीकार करावा. आदरणीय मुन्ना चव्हाण पाटील, आदरणीय महादेव अप्पा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही संस्थेच्या वतीनं या ठिकाणी स्वागत होत आहे. आदरणीय काकडे रामकिसन या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना विनंती काकडे निवृत्ती यांचंही या ठिकाणी संस्थेच्या वतीनं स्वागत होत आहे. खास या कार्यक्रमासाठी कोल्हारवाडी या ठिकाणून आलेले आदरणीय गहिनीनाथ जाधव साहेब यांना विनंती की आपण विचार मंचाच्या कोल्हारवाडी नाव पुकारल्यानंतर जर आपण उभे राहिले तर थोडी मदत होईल आपल्याला. आदरणीय श्री लक्ष्मणराव कांबळे यांना विनंती की त्यांनी सन्मान स्वीकारावा. श्री विठ्ठलराव गिलबिले यांना विनंती करतो की त्यांनी संतभूमी वर्गांचा सत्कार स्वीकार करावा. निसार यांचा सत्कार संस्थेच्या वतीने केला जाईल, त्यांना विनंती की त्यांनी सत्कार स्वीकार करावा. भीमराव केत्रे साहेब यांना विनंती करतो की यांना विनंती करतो की त्यांनी संत विहारबांचा सत्कार स्वीकार करावा. यानंतर पुढील मान्यवर आहे की त्यांनी सन्मान स्वीकारावा. माननीय प्रभाकर भानुदास शिंगाडे परिवाराचा सत्कार स्वीकार करावा. यानंतर पुढील मान्यवर यांचा यथोचित
संत विहार बंदतर्फे सत्कार करण्यात येत आहे. यानंतर मान्य श्री की त्यांनी सत्कार स्वीकार करावा. भागवतजी लेंडाळ सर यांनाही विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा. यानंतर पुढील मान्यवर आहे मान्य श्री रामप्रसाद कापसे यांना विनंती करतो की त्यांनी यांनाही विनंती करतो यांनाही विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकार करा. मान्य श्री यानंतर यांनाही विनंती करतो की त्यांनी सत्कारातला मान सन्मान यथोचितरित्या विठ्ठलाची मूर्ती तसेच हार शाल श्रीफळ. यानंतर पुढील मान्यवर आहे शेख शबाब यांनाही विनंती करतो संत महंतांच्या किरण काळे सर किरणदाजी काळे यांना विनंती करतो की त्यांनी मान्य विजय काळे रघुनाथ महाराज यांचा सत्कार मान्य श्री अर्जुनजी राऊत सर यांना विनंती करतो की त्यांनी यथोचित त्यांचा सत्कार करावा. आताच नुकतेच आलेले महाराज आत्माराम शास्त्री महाराज शब्दसंग्राम सागर त्यासोबतच मान्य. यानंतर दत्ता महाराज यांनाही विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकार करावा. मान्य श्री अर्जुनजी राऊत यांना विनंती करतो की यांचा सत्कार करावा. मान्य श्री लिंबाजी उबाळे नातापूर मान्य श्री नामदेव चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकारावा. मान्य डॉक्टर लोणकर यांनाही विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकार करावा. यानंतर माननीय श्री सिद्धेश्वर शिंदे यांनाही विनंती करतो की सन्मान स्वीकार करावा. यांना विनंती करतो की त्यांनी सत्कारासाठी पुढील मान्यवर आहे माननीय सतीश गवार सत्कार स्वीकार करावा. आलेले संगमेश्वर शाळेचे सचिव संगमेश्वर शिक्षण संस्था नाळवडीचे सचिव माननीय श्री शिवाजी राऊत यांचा सत्कार या संत अर्बनचे राऊत करत आहेत. यानंतर पुढील मान्यवर आहे मान्य श्री राजेभाऊ खेत्रे वाळेगाव यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचा सत्कार आता पार पडला. सत्काराचं यथोचित सत्कार होणं प्रसिद्ध व्यक्तींचं यथोचित सत्कार केलेला आहे. आपल्या उपस्थित नाथापूर या शाखेचा उद्याने आहे. असे यानंतर माननीय श्री राजेभाऊ मतेसर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकार करावा. सर्व मान्यवरांचा स्वागत समारंभ माननीय श्री विश्वप्रधान यांना विनंती करतो. माननीय श्री विनोद आबा गिराम यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकारावा. इकडे बघा सर भागवत गिरडे यांनाही विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकार करावा. माननीय श्री राजेंद्र मते यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकार करावा. भाषण सुरू केलं ज्ञानेश्वर नाही सुरू करा. लांबली त्याबद्दल दिलगिरी
आणखी काही जण राहिले असतील तर आपण भाषणाच्या मधल्या वेळेदरम्यान 1-2 मिनिटांमध्ये आणखी काही नावं असतील तर आपण घेऊया. तुर्तास हा स्वागत समारंभ आपण या ठिकाणी थांबवतोय. यानंतर म्युझिक बंद करा. विनंती की आपण आता शांत. यानंतर आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायला आनंद होतोय, 20 मे 2015 आपल्या पंचक्रोशीतील नाळवंडी हे गाव, या गावामध्ये एक छोटस रोपटं संतभूमी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून लावलं गेलं. एक छोटं रोपटं लावल्यानंतर जर तुमच्याकडं संघर्ष करण्याची ताकद असेल, मेहनत असेल आणि लोकांमध्ये विश्वास तुम्ही जर निर्माण करू शकले तर त्या रोपट्याचा वटवृक्ष कसा होतो हे आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण आज इथं पाहतोय. अवघ्या 5-6 वर्षामध्ये यशस्वी आहे. खूप मोठं यश या संस्थेनं मिळवलं. ISO मानांकन या संस्थेनं प्राप्त केलेलं आहे. नाळवंडी नाही तर बीड, नेकनूर, चौसाळा आणि आता नातापूर, भविष्यात अंबिका चौक बीड आणि तुळजाई चौक बीड, म्हणजे जवळपास 7 ठिकाणी आपल्या सेवेत ही संस्था असेल. सहकार क्षेत्रातला दीपस्तंभ पुरस्कार सुद्धा या संस्थेला मिळवला आणि सांगायला या ठिकाणी आनंद होतोय की जवळपास 6 वर्षामध्ये 18 कोटीच्या ठेवी या संस्थेनं आपल्या विश्वासाच्या बळावर या ठिकाणी ठेवण्यात यश मिळवलेलं आहे आणि 11.50 कोटी कर्ज वाटप या संस्थेनं आजवर केलेलं आहे. संस्थेची गुंतवणूक A ग्रेड म्हणजे अ दर्जा या संस्थेनं मिळवलेला आहे. आणि सर्वांनी बसून घ्या. आता शांत थोडं. पण मरण येत नाही म्हणून जगणारी आमची जिल्हा परिषद शाळा, घाटी हॉस्पिटल मधले एखादं पेशंट असावं अशी आमची शाळा, त्या शाळेला स्वर्ग आपल्या गावामध्ये या भूमिपुत्रानं बनवलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस निरीक्षक आपण पाहतो की खाकीवरती खल निग्रहणाय सदरक्षणाय सज्जनांचे कवारी आणि यवनांचे कदानकाळ असं आपण म्हणतो. असे पोलीस अधिकारी आहेत. म्हणजे 5 वर्षापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यामधल्या एका पोलीस स्टेशन मध्ये त्यांचा निरोप समारंभ होता आणि 90 वर्षाच्या म्हातारी आजी, अपंग लोकवर्गणीतनं त्या निजामकालीन पोलीस स्टेशन मध्ये 1 ते 2 हजार लोक त्यांचा निरोप समारंभ लोकवर्गणीतनं करतात. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये इतकं प्रचंड प्रेम. महाराष्ट्र शासनाचं सुवर्ण पदक विजेते पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना मिळालेला आहे. अशी खूप मोठी उंची असलेले आणि आपल्या याच बीड जिल्ह्याच्या मातीचे भूमिपुत्र, याच बीड जिल्ह्याच्या बालाघाटच्या डोंगररांगामध्ये ज्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली असे सूर्यकांत कोकणे साहेब महाराष्ट्रभर गडचिरोलीला होते साहेब. 4 नक्षलवाद्यांना म्हणजे बंदुकीची गोळी हातात बंदूक होती, घोडा वडला असता ते ठार झाले असते, त्यांचं मतपरिवर्तन केलं नक्षलवाद्यांचं. 4 त्यांना सरेंडर करायला भाग पाडलं. असं एक महान व्यक्तिमत्व आपल्यामध्ये या ठिकाणी आलेलं आहे. आदरणीय सूर्यकांतजी कोकणे साहेब या संतभूमी बँक आणि त्यांचं एक विश्वासाचं नातं आहे आणि त्यामुळे आज शेकडो किलोमीटरचा प्रवास करून साहेब या ठिकाणी आले. त्यांना विनंती आहे की या संतभूमी अर्बन पतसंस्थेला आपण शुभेच्छा द्याव्यात आणि आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. आदरणीय सन्माननीय सिंगम पोलीस अधिकारी झुंजार असं नेतृत्व आदरणीय सूर्यकांतजी कोकणे साहेब.